तुम्हाला काय वाटतं, तुमच्याच केकच्या क्रीममध्ये क्रम्स मिक्स होतात का? तर असं अजिबात नाही. हा केक बनवताना माझ्याही केकच्या क्रीममध्ये क्रम्स मिक्स झाले होते आणि ही सिच्युएशन हँडल करणं म्हणजे खरंच खूप टेन्शनचं काम असतं. म्हणजे लेअरिंगमध्ये जर अशा गोष्टी झाल्या तर ठीक आहे, ते दिसून येत नाही, पण फिनिशिंगमध्ये जर क्रम्स मिक्स झाले तर ते दिसून येतात आणि ते हाईड करणं खूप मुश्किल असतं. आता ह्या कस्टमरची काहीच डिमांड नव्हती केकच्या बाबतीत. त्यांना हा केक घरी खाण्यासाठी हवे होता. ज्या दिवशी या केकची मला ऑर्डर आली त्या दिवशी माझी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे मी ही केकची ऑर्डर कॅन्सल करू शकत होते. पण झालं असं की याच कस्टमरने माझ्याकडे 2 वेळा ग्लास केक मागितले होते, पण मी त्यांना ते देऊ शकले नव्हते. आणि जर मी केकसाठी जर नाही बोलले असते त्यांना तर कदाचित त्यांना राग आला असता आणि हे आपले रेग्युलर कस्टमर आहेत, त्याच्यामुळे मी हा केक बनवायला घेतला. आता या सिच्युएशनमध्ये काय करायचं हे मला काहीच समजत नव्हतं. म्हणजे केकला प्रॉपर शेप येत नव्हता. कितीही क्रीम लावली तरी सतत क्रीममध्ये क्रम्स मिक्स होत होते. मी काढत होते क्रीम, परत लावत होते. इतका मला वैताग आला. शेवटी मी त्याला ½ kgच्या बेसवरून 1 kgच्या बेसवर ट्रान्सफर केलं आणि त्यानंतर व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करून मी त्याला फिनिशिंग दिली. तरीही फिनिशिंगमध्ये क्रम्स दिसत होते. ते हाईड करण्यासाठी मी इथे ब्रशचा वापर केला, पण तो पण फेल गेला. त्यानंतर मग माझ्या डोक्यात आलं की आपण याच्यावर चॉकलेट क्रश करून टाकूया, म्हणजे ते क्रम्स जे आहेत ते दिसणार नाहीत आणि केकला एक सिंपल असा छान असा लुक येईल. आणि तसंच झालं. हे केल्यानंतर एकदम सिंपल असा घरी खाण्यासाठीचा केक जो आहे तो रेडी झाला. आणि हा केक तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.